आज माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. उपोषणामध्ये आता रात्रीपासून बारदाड साहेब जिल्हाजी पुरवठा अधिकारी आहेत, त्यांच्या मूलभूत जे गरजा आहेत त्यांच्याकडं राशन पुरवणे, गॅस पुरवणे. पण माझे पती घरामध्ये गॅस नाही, राशन नाही, प्रेम नाही, वेळ नाही, माया नाही आणि नवरा बी नाही. म्हणजे घरालाच त्यांनी बापाचे कर्तव्य करण्यात चालले, वडिलांचे कर्तव्य करण्यात चालले, ते जिल्ह्याच्या सामान्य लोकांचे काय कर्तव्य करायला लागले. कालपासून माझे लेकर फुटपाथवर झोपून आहेत साहेब, एसीच्या कॅबिन मध्ये बसून आहेत. पण साधं मुलांना बाळा पाणी देऊ का, मम्मी मम्मी पप्पाचं आहे, तुम्ही त्याच्यात पडू नका, तुम्ही सावलीला बसा, मी आहे, मी तुमचा रोल मॉडेल आहे, आमचे भांडण काही असू द्या, तुम्ही या. आणि सर माझ्या मागण्या तरी काय रस्ता आहे तो. एका पत्नीच्या मागण्या आहेत, जातीचं प्रमाणपत्र मुलांचं काढून द्यावं त्यांनी, त्याच्यानंतर घराचे हप्ते फेडावेत, मुलांना वेळ द्यावा, मुलांसोबत राहावं, शिक्षणाचा आरोग्याचा खर्च करावा, कपात आपल्या याच्यातून करावी. बरोबर आहे, हे एका पत्नीच्या रास्त मागण्या आहेत. त्याचबरोबर आता साहेबांचं म्हणणं आहे, माझी मिसेस जी आहे ती जॉबला आहे, ती सक्षम आहे. आज साहेब माझ्यापासून 2 वर्षापासून वेगळे राहतात, मला जॉब आहे म्हणून मुलांचं पालन पोषण करायला, म्हणून एवढे मुलं घडले सर. गोल्ड मेडलिस्ट वगैरे जे मुलांनी काल निवेदनात सांगितलं ते सत्य आहे म्हणून. जर मला जॉब नसला असता, साहेब मला 2 वर्षापासून सोडून गेले, आज घर लिलावाला ठोकायलेत साहेब, 2,90,000 देण्यात चाललेत. साहेबांचं म्हणणं आहे की मी माझ्या मिसेसच्या नावावर सगळे ऍसिड केले, तर साहेब 2,90,000 देऊन जप्ती येईपर्यंत उपोषणाला मरायची वेळ यायला लागली. जर साहेबांनी जर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली तर कोणती केली, कुठून केली, काय केली. साधं 2 मिनिटं बापाला पाजर फुटणं, मुलांना फुटपाथवर बसल्यावर येऊन भेटायला. त्याचबरोबर साहेबांचं म्हणणं आहे की माझी बायको वारंवार माझी हॅरेसमेंट मेंटली डिस्टर्ब करायला लागली, माझ्या बहिणीच्या घरी गेली, माझ्या गावाकडे गेली, तर माझा ऍक्सिडेंट झाला, मला माझी पत्नीनं काही केलं नाही. तर सर मी सांगते, होळीच्या दिवशी साहेबाचा ऍक्सिडेंट झाला, 24 मार्च ही डेट आहे, 24 मार्च 2024 ला साहेबाचा सायंकाळी भोकर फाट्याला ऍक्सिडेंट झाला. सुट्टीच्या दिवशी बायकोला न सांगता नवरा कुठं राहते, रात्री 12 वाजता झाडाच्या लिंबाच्या झाडाखाली विसी आहे, मी बी कर्मचारी आहे, रात्री 12 वाजता विसी कुठली लावली होती. त्याचबरोबर ऍक्सिडेंट झाल्यावर आम्ही भेटायला गेलो होतो, तू येऊ नको, मी गावाकडे जातो, माझं फ्रॅक्चर आहे, तुला वय माझं पेलत नाही, माझं वजन पेलत नाही, तुला बॅलन्स होणार नाही, मी गावाकडे जाऊन राहतो, नीट झाल्यानंतर तू ये किंवा मी आपण मिळून राहू. आम्ही रिक्वेस्ट खूप केली, राहा, सुट्ट्या आहेत, तर साहेब राहिले नाहीत. आणि सरांनी सरळ सांगितलं होतं, गादिवाड साहेबांकडे त्यांचं ऑपरेशन झालंय, माझ्या नाकातली नथ जी आहे का, त्याचा कांडा असते इथं बोटात, त्यांनी हे टाकलं, एवढंच टाकलं होतं. साहेब म्हणलं ते सर टाकायची आवश्यकता नाही, तुम्ही टाकू नका. साहेबांना इलेक्शनची ड्युटी घ्यायची नव्हती, 3 दिवसाच्या कालावधीला साहेबांनी 20 दिवस लावलं. बरं लावू द्या, त्याचा इच्छेचा प्रश्न होता, त्याच्यात पडायचं नाही. पण माझा नवरा माझ्याकडे सांगून गावाकडे गेला. खरंच नवरा गावाकडे आहे का, मी पाहिलं जेव्हा गेले तेव्हा साहेब मला निदर्शनास आलं, साहेब गावाकडे नव्हते, माझ्याकडे नव्हते, तिसरीकडे रूम करून आहेत. पण जेव्हा गडचिरोली साहेब इथं आले तेव्हा साहेबांनी सामान आपल्या घरी आणलं नाही. जेव्हा आपला पती बदली करून येते तेव्हा पतीचं सामान पत्नीच्या घरी पाहिजे, नाही तर सासरी पाहिजे. सामान सासरी नाही, माझ्याकडे नांदेडकडला वेगळं रूम करून ठेवण्याचं कारण काय आहे. आणि साहेबाला घरातून मी काढलं नाही, साहेब स्वइच्छेनं घरातून बाहेर गेलेले आहेत. स्वइच्छेनं बाहेर गेल्यामुळे मला पैसा अडका देत नाहीत, मोबाईल ब्लॅकलिस्ट मध्ये आहेत, आणि मला जॉब आहे म्हणून मी लेकरं जगवत आहेत. प्रॉपर्टी त्यांनी कुठली माझ्या नावावर केली असती तर 2,20,000 असे दिले असते. बायकोच एवढं नवरा ऐकणार असलं असता तर मरणाची वेळ आली असती का साहेब माझ्यावर. दुसरी गोष्ट, त्यांचं म्हणणं मी त्यांच्या बहिणीच्या घरी जाऊन गोंधळ करते, तर मी एक चांगली आई आहे, चांगली पत्नी आणि चांगली मुलगी आहे. नंदेच्या घरी जाण्याचं कारण असं सांगते, जेव्हा मी घरी गेले होते तेव्हा सासूबाई मला खूप भांडल्या. का गावामध्ये मी गेल्यावर हे कळाले की माझे पती माझ्या घरी राहीनत. म्हणजे गावामध्ये चर्चा झाली की बाबा नवरा राहिलाय कुठं बाईचा, दुसरी रूम कुठे केली, हे प्रश्न उद्भवल्यामुळं सासूनी प्रेशर आणलं, नंदेच्या मुलांनी प्रेशर आणलं, मारायच्या धमक्या दिल्या, तुझे खांड कापतो, हे घर माझं आहे. तर मी काय म्हणलं, बापू नंदेच्या मुलाला योगेश मंत्री माझ्या नंदेच्या मुलाचं नाव आहे, मामा तेवढाच तुला, मामी तेवढीच, तू लहान आहेस, नवरा बायकोच्या भांडणात तू पडू नकोस, तुला दोघं तेवढेच आहेत, तू मध्ये पडून घेऊ नकोस. हे इथं झालं. आणि माझे वडील आणि मी माझ्या नंदेच्या घरी हेच सांगायला गेलतो, बाई माझे वडील म्हणले तू बाईलेकेस माय, माझी पोरगी बाईलेक आहे, तुझं लेकरू लहान आहे, त्याला समजून सांग, नवरा बायकोच्या भांडणात जाऊ नको, सणावाराला दिवाळी दसऱ्याला मामा मामीचा हक्क तेवढा कर, पण भांडणामध्ये खांड कापायची गरज आहे का तुझ्या लेकाला, काही आवश्यकता नाही ना, माझी पोरं पडायला तर तू कशाला पडायला, ते समजून सांगायला गेलो होतं. आम्ही काही भांडण करायला गेलेलो नव्हतं तिथं. त्यावेळेस मी त्यांच्याकडे फक्त हिमायतनगर पोलीस स्टेशनला मला मारायच्या धमक्या दिल्यामुळे एक साधं कंप्लेंट टाकली होती. आणि साहेब जे म्हणतात जी मेंटेनन्सची केस टाकली, सर मेंटेनन्सची केस साहेब घर सोडून गेल्यामुळे काही रिस्पॉन्स नव्हता. जसं आज जातीचं साधी मागणी आहे, जातीचं प्रमाणपत्र 2 वर्षापासून देण्या गेल्यावर मला उपोषणाला बसावं लागलं, त्याच्यात मुद्दा घ्यावा लागला का नाही. मेंटेनन्स हे फक्त त्यांच्या मुलाच्या एज्युकेशन साठी आहे, ते पण आणखीन आलेलं नाहीये, तो मुद्दा वेगळा आहे.
घराला सील लागले, प्रॉपर्टी रजिस्ट्री दोघांच्या नावावर आहे, साहेब मोठे अधिकारी आहेत, मी मुलांचं शिक्षण करायला स्वतःहून, तर साहेबांनी हप्ते फेडायला काय अडचण आहे? बरोबर आहे. त्यांनी त्यांच्या सगळ्या जिम्मेदारीतून पळ काढाले. एकंदरीत सांगण्याचं तारतम्य आहे, पतीची जिम्मेदारी नाही, त्याच्यानंतर बापाची जिम्मेदारी नाही, सगळ्या गोष्टीतून पळ काढतात. आणि ह्या माझ्या मागण्या काय आहेत तर कालपासून मला बसून ठेवले जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात. आपण कलेक्टर साहेबाला आपले पालक म्हणतो, पालकांना विनंती केली, माझ्या मागण्यामध्ये काय आहे का, काय जातीचं प्रमाणपत्र, बाजार साहेबाला जातीचं प्रमाणपत्र कालपासून भेटणं चालले मुलाचं काढून द्यायला. त्याच्यानंतर सर्व्हिस बुक वर नोंद, हे बघ तू माझीच बायको आहेस, हे माझीच लेकर आहेत, हे सर्व्हिस बुक वर नोंद आहे, एक झेरॉक्स कॉपी मधून बाहेर काढून द्यायला काही अडचण आहे का साहेब? हे लेकर त्यांच्याच आहेत की नाही? लेकर हुशार आहेत, त्यांनी मान्य करतात की नाही? बायको कष्ट करते ना? मग हे बघ पप्पू, जे झालेलं झालं, मी घराचे हप्ते भरून घेतो, चेक सॅलरीतून डिडक्ट करतो, भेटून टाकू विषय. कालपासून रस्त्यावर येऊन राहायची वेळ यायला लागली. तर लेकर त्यांचे आहेत, बरोबर आहे, त्यांनी जिम्मेदारी घ्यायला तयार आहेत का? एक सर्टिफिकेट देण्यात आले, त्यांनी जिम्मेदारी घ्यायला तयार, तर त्यांचे लेकर त्यांनी सांभाळावेत, बरोबर आहे. परत जगदीश बारदेवाड राशन साहेबांनाच माहिती, जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी, मला तर कुठला डॉक्युमेंट दिला नाही. पती या नात्याने त्यांचं कर्तव्य त्यांनी करावं. एक पत्नी फक्त पतीचे कर्तव्य त्यांनी करण्यात चाललेत, म्हणून मला जाणीव करून द्यावी लागली की बापाचं कर्तव्य काय आहे. मी तर काढू शकते हो साहेब, मी ग्रामसेवक हो, मी ते करणार काय एवढं, पण घरामध्ये मला न्याय मिळणार गेला म्हणून इथे येऊन न्याय मागावं लागले की नवरा कर्तव्य करण्यात गेला ना, माझ्या संग लग्न काय केला, नवऱ्याला बापाचे कर्तव्य करण्यात गेला ना, बाप का झालेत. त्याच्या मागच्या ह्या मागण्या पण आहेत. जातीचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट काढून द्यायचे, साहेब अख्ख्या जिल्ह्याला सप्लाय करायला, धान्याचा एक सर्टिफिकेट द्यायला काय अडचण आहे? हे बघ, हे सॅलरी सेवा पुस्तक आहे, तू माझी बायको आहेस, ह्याच्यावर तुझं नाव आहे, हे मुलांचं नाव आहे, हे ओरिजिनल बघ, ही झेरॉक्स तुझ्याकडे ठेव जीवाच्या समाधानाला, बरोबर आहे. तिसरी गोष्ट काय आहे, हे बघ मी हप्ते डिडक्ट करतो सॅलरीतून, विषय नको. त्या बँकेचे माणसं मला आले, साहेबाकडे बोलायला गेलं, साहेब म्हणतात त्या बाईचं माझा कन्सर्न नाही. असं कसं कन्सर्न नाही हो सर, 21 वर्षापासून लग्नाचा संसार आहे. एखादी प्रियकर 8 दिवसात जमलं तर त्याला सोडणार, तिला त्याला सोडणार, माझा 21 वर्षाचा संसार आहे. नवरा असंच स्वइच्छेने घरातून पळून गेल्यावर कसा सोडू साहेब, सांगा की. हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत, त्यांना हे दाबून ठेवून मला हिनं करायली, आता त्यांना करायली, पण किती दिवस माझं नाक दाबून मला रस्त्यावर सील बंद करून इथं उपोषणाला बसायला लागलं. जर घर त्याने ठेवलं असतं तर मी आलो असतं का, तुमच्याकडे हे प्रश्न मांडले असते का? साधे. त्यांनी माझी आजही रिक्वेस्ट आहे, त्यांनी म्हणाले ना, हे बघ हे सर्व्हिस सेवा पुस्तिका आहे, बघ हे मुलीचं नाव आहे, हे तुझं नाव आहे, एक तरी सत्यप्रत द्यावी. हे बघ हे वरच जगदीश बादेवरचं कास्ट सर्टिफिकेट आहे, हे धर. राहिला मुद्दा कोणता, सॅलरीचा ना, मी डीएसओ ऍपलचा फोन वापरायला, 2 हातामध्ये ऍपलची वॉच आहे, एसी गाडी आहे, मला 2 लवत साहेबाच्या नका समोर आहे, आणि मी नोकरीला आहे म्हणून याच्या आधी एनपीएच्या बाहेर अकाउंट 2दा काढले साहेब. घर सांभाळे, सगळं सांभाळे, काय माझ्या घरात राशन एक पोत गॅस म्हणजे तांदूळाचं आणून दिलं नाही ना, एक गव्हाचं पोत आणून दिलं नाही साहेबांना खायला. माझ्या पगारीवर मला जगावं लागायले. तुम्ही न्याय निवाडा करायच्या मध्ये काय खरं आणि काय तथ्य आहे आता? मी डॉक्टर जगदीश बारदेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड. जे 1-2 दिवसापासून जे काही चालू आहे, बाहेर माझी पत्नी उपोषणाला बसलेली आहे मुलांना घेऊन, त्याची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्यामध्ये थोडंसं जमत नाही, थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी पराकोटीला गेलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्यावर बऱ्याचपैकी छळ झालेला आहे, माझा शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या प्रकारे छळ झालेला आहे. तरी पण सर्व बाबींनी मी सर्व काही तिला सोडून दिलेलं आहे. मी घर सोडून राहतो हे मान्य आहे. सर्व घर जे काय आजपर्यंत ॲसेट्स कमावलेले आहेत सगळे तिच्या नावानं आहेत, आणि ती काही अबला नारी नाही आहे, ती ग्राम विकास अधिकारी आहे पूर्ण पंचायत समिती येथे, आणि तिला खूप चांगल्या प्रकारचा पगार आहे, जुनी पेन्शन पण आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ती स्वतःचं हे करू शकते. गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्यानंतर मी 5-6 महिने बेडवर होतो, त्यामुळे मी हप्ते भरू शकलो नाही, आणि त्या दरम्यान तिने बरेचसे गोंधळ घातलेत. माझ्या घरी येऊन गोंधळ घातला, समाजामध्ये माझी बदनामी केली, आणि माझ्या बहिणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे माझ्यावर आरोप केलेत. आणि तदनंतर 23 जुलै 2024 रोजी पिटिशन क्रमांक 102/2024 अंतर्गत माझ्यावरती फॅमिली कोर्टामध्ये मेंटेनन्सचा दावा दाखल केलेला आहे, आणि त्या अनुषंगाने ते कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग आहे. त्यामुळे सदरील ह्या उपोषणाला काही अर्थ नाही असं मला वाटते. जे आज उपोषण करत आहेत याचा अर्थ त्याला कायद्याची बाजू मान्य नाही आहे असं मला दिसून येते आहे. तर या प्रसंगी एवढंच बोलू शकतो की ती अबला नारी नाही आहे,
ती फक्त एक हुशार चातुर नारी आहे आणि तिला फक्त आणि फक्त पैसा पाहिजे. एवढंच मला या प्रसंगी बोलायचं आहे. ब्लॅकमेलिंगच समजा हे. वारंवार माझ्या ऑफिसमध्ये येऊन गोंधळ घालणे, माझ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना यांना त्यांना सगळ्यांना माझ्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरविणे. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अजूनही मला त्रास आहे की दुसरं लग्न केलं वगैरे असं म्हणतात, लोकांना गैरसमजात ठेवतात. पण असं काही नाही. मला या प्रसंगी एवढं बोलायचं नाही. आता हे बघा, हे उपोषण करणं हा प्रत्येकाचा ते काय म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याला मी थांबू शकत नाही. पण त्या उपोषणाला किती आपण ह्याच्याने घ्यायचं गांभीर्यानं हे आपल्या सद्सद्बुद्धीनं आपण ठरवायला पाहिजे. नाही, मुलाची काळजी कसं घेणार आहे? मला जर घरातच हे करण्याचा अधिकार नाही आहे आणि घरात आल्यानंतर मला त्रास होत आहे, तर उद्या जर समजा ठीक आहे मी घरात गेलो, अजून उद्या माझ्यावर कारवाई करणार नाही त्याची काय गॅरंटी? तुम्ही द्याल गॅरंटी मला? उद्या जातो घरामध्ये, द्याल तुम्ही गॅरंटी? पैसे भरण्याची ताकद असूनही ते भरत नाहीत पैसे, त्याला मी काय करणार आहे? नाही, मागण्या सोडून द्या तुम्ही. वेगवेगळे ॲसेट किती आहेत तुम्हाला दाखवायचे? ॲसेट किती आहेत ते सांगायचे. ॲसेट किती आहेत ते? 4 ते 5 प्लॉट आहेत, शेती आहे, सर्व आहे. मग विकून टाका एखादा प्लॉट, भरून टाका पैसे. माझ्याकडे तर काहीच नाही, कुठलंच ॲसेट माझ्या नावावर नाही आहे. मी इथे नसताना गडचिरोलीत ड्युटी करत असताना माझं वडिलोपार्जित जे घर आहे त्याच्यावर सुद्धा तिने ग्रामसेवकाला सांगून काहीतरी वेडवाकडं सांगून त्याच्यावर सुद्धा तिने हे केलेलं आहे, नाव टाकून घेतलेलं आहे. ते पण घर माझंच आहे म्हणते. माझ्या आईवडिलांना तिथून हाकलून देते, एवढ्या धमक्या. तर त्यामुळे हे असहनीय झाल्यामुळे मी माझा मार्ग शांततेच्या मार्गाने वेगळा केलेला आहे आणि मी कायदेशीर लढाई लढत आहे.